नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत शिंदे आपल्या सर्वांचं महा हेल्पलाइन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये ऑनलाईन स्वरूपात आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं याची स्टेप बाय स्टेप माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल आणि तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही ऑनलाईन स्वरूपात तुमच्या मोबाईलवरून पण आधार कार्ड डाउनलोड करू शकता। त्याची स्टेप बाय स्टेप माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या या महा हेल्पलाइन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला तुम्हाला आधारच्या वेबसाईटवर यायचं आहे आणि तिथे डाउनलोड आधार हे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर, एनरोलमेंट आयडी किंवा व्हर्च्युअल आयडी नंबर वापरून आधार डाउनलोड करायचा आहे। या ठिकाणी बघा, वरच्या बाजूला आधार नंबर टाकायचा आहे आणि नंतर खाली कॅप्चा टाकायचा आहे। हे जे अक्षर दिलेले आहेत ते काळजीपूर्वक टाकायचे आहेत आणि त्यानंतर सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। आता बघा, सर्व माहिती भरल्यानंतर सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार रजिस्टर मोबाईलवर एक OTP येईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे। तुमचं आधार कार्ड डाउनलोड होईल। त्यानंतर आधार कार्डची फाईल ओपन करण्यासाठी पासवर्ड विचारला जाईल। पासवर्डच्या जागी तुम्हाला तुमच्या पहिल्या नावाचे 4 अक्षर कॅपिटलमध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुमचे जन्मवर्ष टाकायचे आहे। उदाहरणार्थ बघा, माझं नाव श्रीकांत आहे, मग माझ्या पहिल्या नावाचे 4 अक्षर श्री आणि जन्मवर्ष 2001 अशा स्वरूपात श्री 2001 असा पासवर्ड तयार होतो। तोच पासवर्ड तुम्हाला पण बनवायचा आहे आणि तो या ठिकाणी टाकायचा आहे। नंतर अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड ऑनलाईन स्वरूपात ओपन होईल। त्यानंतर तुम्ही याची PDF देखील डाउनलोड करू शकता किंवा बाजूचे जे प्रिंटचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून पण तुम्ही प्रिंट घेऊ शकता। तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची अशी माहिती। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।